यानंतर आपण पाहणार आहोत सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंटचे जे आउटकम्स आहेत या आउटकमचा सेट इज नोन ॲज सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स of a random experiment is called sample space and it is denoted by S. sample space हा S ने काय केला जातो, डिनोट केला जातो. each element of the sample space is called sample point. समजा एक एक्सपेरिमेंट आहे काय, टॉसिंग ऑफ ए कॉइन. टॉसिंग ऑफ ए कॉइन या एक्सपेरिमेंटचे आउटकम्स काय आहेत, आउटकम्स काय आहेत, हेड आणि टेल. तर या आउटकमचा सेट, या आउटकमचा सेट याला काय म्हणायचं, सॅम्पल स्पेस. आणि इट इज डिनोटेड बाय यस. या सॅम्पल स्पेसमधील जे पॉईंट आहेत यांना म्हणायचं सॅम्पल पॉईंट्स. मग एच हा सॅम्पल पॉईंट आहे, टी हा सॅम्पल पॉईंट आहे. त्याच्यानंतर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट एस इज डिनोटेड बाय एन ऑफ एस. सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत, इट इज डिनोटेड बाय एन ऑफ एस. समजा हा टॉसिंग ऑफ ए कॉइन याचा हा सॅम्पल स्पेस आहे, एस इक्वल टू एच डॉट टी आहे का नाही, बरोबर आहे. तर या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत, किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 1 2. देअरफॉर एन ऑफ एस इक्वल टू 2. समजलं. समजा दुसरा एक्सपेरिमेंट आहे काय आहे, थ्रोईंग ऑफ ए डाय. थ्रोईंग ऑफ ए डाय. आपण जर हा डाय थ्रो केला तर अप्पर सरफेसवर कोणते नंबर येणार आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 यापैकी एक. हे काय आहेत, पॉसिबल आउटकम्स आहेत, ऑल पॉसिबल आउटकम्स. तर या पॉसिबल आउटकमचा सेट म्हणजे सॅम्पल स्पेस. सो सॅम्पल स्पेस यस. यस काय लिहिणार आपण, 1 2 3 4 5 6. हा काय झाला, सॅम्पल स्पेस कोणाचा, थ्रोईंग ऑफ ए डाय. थ्रोईंग ऑफ ए डाय याचा हा झाला सॅम्पल स्पेस. तर या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय एन ऑफ एस. किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. सो एन ऑफ एस इक्वल टू 2. समजलं. किंवा दुसरा एक्सपेरिमेंट आहे एखादा काय आहे, टॉसिंग ऑफ 1 कॉइन 2 टाइम्स. टॉसिंग ऑफ अ कॉइन 2 टाइम्स किंवा टॉसिंग ऑफ 2 कॉइन्स आहे का नाही. दोघांचा सॅम्पल स्पेस एक येणार आहे. टॉसिंग ऑफ ए कॉइन 2 टाइम्स त्याचा सॅम्पल स्पेस काय येणार आहे, एक तर काय असेल, दोन्ही कॉइनवर एच एच किंवा पहिला एच दुसरा टी, हेड टेल किंवा टेल हेड किंवा टेल टेल. तर हे काय आहेत, ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ ए एक्सपेरिमेंट. कोणता एक्सपेरिमेंट, टॉसिंग ऑफ ए कॉइन 2 टाइम्स, बरोबर आहे. तर अशा प्रकारे या सॅम्पल स्पेसमध्ये किती पॉईंट आहे, किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 1 2 3 आणि 4 सॅम्पल पॉईंट्स आहेत. म्हणून नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस यस एन ऑफ एस इज इक्वल टू 4. समजलं. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आणखी दिलेले आहेत ते आपण पाहू. या ठिकाणी तेच दिलेलं आहे, रँडम एक्सपेरिमेंट दिलं आहे, त्याचं सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस, बरोबर आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस यस. पहिला एक्सपेरिमेंट आहे, 1 कॉइन इज टॉस्ड. सॅम्पल स्पेस काय येणार आहे, हेड किंवा टेल. किती पॉईंट्स आहेत, 2. देअरफॉर एन ऑफ एस इक्वल टू 2. नंतर 2 कॉइन्स आर टॉस्ड. जर 2 कॉइन टॉस केले तर सॅम्पल स्पेस काय येणार आहे, एकतर हेड टेल किंवा टेल हेड किंवा टेल टेल, बरोबर आहे. असे सॅम्पल पॉईंट्स या सॅम्पल स्पेसमध्ये किती आहेत, 1 2 3 4. देअरफॉर एन ऑफ एस इक्वल टू 4. समजलं. त्याच्यानंतर थर्ड वन इज 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन्स आर टॉस्ड. सॅम्पल स्पेस काय असणार आहे, पहा, एस इक्वल टू काय असणार आहे, एक तर तिन्ही हेड किंवा आता 1 हेड 2 हेड 1 टेल, बरोबर आहे.
पहिला टेल लास्टला घेतला, हेड हेड टेल, नंतर टेल हा मध्ये घेतला, हेड टेल हेड, नंतर फर्स्टला टेल हेड हेड. त्याच्यानंतर काय केलं, 2 टेल आणि 1 हेड. हेड फर्स्टला घ्या एच टी टी, त्याच्यानंतर मध्ये घ्या टी एच टी, नंतर लास्टला घ्या टी टी एच. किंवा काय असणार आहे, तिन्ही कॉईनवर काय येणार आहे, टेल टेल टेल. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस यस किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. देअरफॉर एन ऑफ एस इक्वल टू 2. त्याच्यानंतर एक आहे एक्सपेरिमेंट पुढचा, अ डाय इज थ्रोन. डाय काय केला, थ्रो केला सबसिडीमधला. तर त्या ठिकाणी यस सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट्स काय येणार आहेत, एस इक्वल टू 1 2 3 4 5 आणि 6. कारण नंबर या डायवर किती नंबर्स आहेत, 1 to 6 नंबर्स आहेत. म्हणून सॅम्पल स्पेसमध्ये काय नंबर्स येणार आहेत, 1 2 3 4 5 6. धो एन ऑफ एस इक्वल टू ऑल्सो 6. येसमध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. सो एन ऑफ एस इक्वल टू 6. त्याच्यानंतर एक एक्सपेरिमेंट आहे पुढचा, 2 डायस आर थ्रोन. 2 डाय काय केले आपण, एकाच वेळी थ्रो केले, तेव्हा सॅम्पल स्पेस काय असणार आहे एक्सपेरिमेंटचा. तर या ठिकाणी काय केलं पाहिजे, एस इक्वल टू काय करा, पहिल्या डायवरचा 1 नंबर काय करा, कॉन्स्टंट ठेवा, पहा बरोबर आहे. आणि दुसरा चेंज करा, दुसऱ्यावर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल. सो पहिला सॅम्पल्स पॉईंट 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्यानंतर काय केला, पहिल्या डायवरचा 2 कॉन्स्टंट ठेवा आणि दुसरा काय होईल, चेंज होईल. पहा 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. या ठिकाणी 3 कॉन्स्टंट केला आहे आणि सेकंड वरचा अप्पर फेस वरचा नंबर काय येणार आहे, 1 2 3 4 5 6. म्हणजेच सॅम्पल पॉईंट्स आहे 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. किंवा नंतर काय केला, 4 कॉन्स्टंट ठेवला, 4 1 4 2 4 3 4 5 4 6 4 5 4 6. त्याच्यानंतर 5 कॉन्स्टंट ठेवला, 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 5 6. त्याच्यानंतर लास्ट नंबर आहे 6 कॉन्स्टंट ठेवला, 6 1 पहिला, नंतर 6 2 6 3 6 4 6 5 6 6. म्हणजे अशा प्रकारे या सॅम्पल स्पेसमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, एन ऑफ एस इज 36. एन ऑफ एस इज 36. समजलं. त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे 6. काय पहा, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम ए पॅक ऑफ बेअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. एक कार्डवर काय 25 कार्ड्स आहेत, त्याच्यावर 1 to 25 नंबर्स लिहिलेले आहेत आणि त्याच्यामधून एक कार्ड आपल्याला ड्रॉन करायचं आहे. तर या रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस काय येणार आहे, किती कार्ड्स आहेत, 25 1 to 25. म्हणून यसमध्ये पॉईंट्स काय येणार आहेत, 1 2 3 4 अप टू 25. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स एन ऑफ एस किती येणार आहे, 25. किती येणार आहे, 25. त्याच्यानंतर लास्ट वन आहे पहा, काय आहे 7. अ कार्ड इज ड्रॉन, बरोबर आहे, कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. म्हणजे चांगला पिसलेला असा जो कार्डचा पॅक आहे, डाव आहे, त्याच्यामधून एक कार्ड ड्रॉन करायचं आहे. पहिला आपण या पॅकमध्ये किती कार्ड्स आहेत, टोटल 52 आहे की नाही, किती आहेत 52. म्हणजे या ठिकाणी पहा, डायमंड, एका दुरी तेरी चौरी दशा, जॅक आणि क्वीन किंग. त्याचप्रमाणे स्पेडसुद्धा एका दुरी तिरी चौरी दशापर्यंत, नंतर जॅक क्वीन किंग. त्याचप्रमाणे हर्ट, एका दुरी तिरी डॅश डॅश दशा आणि जॅक क्वीन किंग. अशाच प्रकारे क्लबचे एकूण कार्ड किती आहेत, 52. सो एन ऑफ एस इज ऑल्सो 52. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही एक्सपेरिमेंटचं सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस तुम्हाला काय करता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. पहा प्रॅक्टिस सेट 5.2. क्वेश्चन नंबर 1. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स दॅट इज एन ऑफ एस. खाली काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, त्याचं तुम्हाला सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेसेस तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. पहा एक्झाम्पल नंबर 1 काय आहे, 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. पहा एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे, तुम्हाला काय लिहायचं आहे, यस आणि एन ऑफ एस लिहायचं आहे, बरोबर आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे,
वन कॉईन पहा, वन कॉईन आणि वन डाय एकाच वेळी काय केले, सायमल्टेनियसली आपण थ्रो केलेले आहे. तेव्हा सॅम्पल स्पेस काय असणार आहे पहा, एस इक्वल टू पहा याच्यावर 1 ते 6 नंबर आहेत. वन फिक्स ठेवू आपण, समजा 1 आणि कॉईनवरचं काय असणार आहे हेड, किंवा 1 कॉमन ठेवला आणि हेड किंवा काय असणार आहे 10. बरोबर आहे. अशा प्रकारे 2H बरोबर आहे, 2 टेल, त्याच्यानंतर 3 हेड बरोबर आहे, 3 टेल, किंवा काय असणार आहे 4H किंवा 4T बरोबर आहे, किंवा काय 4 नंतर 5 नंबर आहे त्याच्यावर 5 आणि हेड, किंवा 5 आणि टेल, किंवा लास्ट वन काय असणार आहे 6 हेड आणि 6 टेल. अशा प्रकारे हे टोटल आउटकम्स काय असणार आहेत या एक्सपेरिमेंटचं काय असणार आहे हा सॅम्पल स्पेस. तेव्हा या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स आहेत, सो एन ऑफ एस इक्वल टू किती आहेत मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो एन ऑफ एस इक्वल टू 12. समजलं. एक्सपेरिमेंट काय आहे, 1 कॉईन आणि 1 डाय आर थ्रोन, तेव्हा राईट सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस. अतिशय सोपा चॅप्टर आहे हा. सॅम्पल स्पेस कसा लिहिणार, याच्यावर 6 नंबर आहेत बरोबर आहे, 1 अगोदर कॉन्स्टंट घ्या आणि या हेडवर काय असणार आहेत, कॉईनवर काय आहेत हेड आणि टेल. सो 1 घेतला हेड नाही